दरम्यान जर फडणवीस दिल्लीमध्ये जात असतील तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय। तर शिंदे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत अशी टीकाही राऊतांनी केली आहे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही। बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतो। तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकीकडे फेरबदलाच्या चर्चा सुरू असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। 2029 नंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात गेले तर महाराष्ट्राचे आणखीन मोठं स्वप्न पूर्ण होईल असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलंय। खरं तर आज राज्यामध्ये अत्यंत आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत। राज्याला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे। आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री राहणार आहे। बच्चू भाऊ हे देशाचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत। आजही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला आजही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, सगळ्याला वाटतं की देवेंद्र भाऊंनी अजून 3-3.25 वर्ष, जो 2029चा काळ आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्येच राहावं आणि या महाराष्ट्राला, या भारत देशामध्ये एक नंबरचं राज्य सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना त्यांचं महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य करावं, हे माझ्या सकट महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे।